पावसाळ्यातील हे थंडगार वातावरण आणि त्याच्यासोबत जर गरमागरम भजी असेल आणि तीही कांद्याची कुरकुरीत, तर मज्जा काही वेगळीच. तर आजची रेसिपी आहे कुरकुरीत कांद्याची भजी. उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि मीठ लावून त्याला आपल्याला 10 मिनिटांकरिता तरी असंच ठेवून द्यायचं आहे. पण ते असंच कसं, तर हे अशा प्रकारे आपल्याला ते चुरून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्यातील जे पाणी आहे ना ते सुटतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये धणे जे आहे ते ठेचून घ्यायचं आहे आणि ओवा. ह्याच्यामुळे आपल्याला कांदा भजी खाताना खूप छान टेस्ट येते आणि इथे कोथिंबीर. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन घेत आहे. तसेच क्रिस्पीनेस येण्यासाठी इथे मी मक्याचा पीठ यूज करत आहे. तुमच्याकडे नसेल तर नका यूज करू. मिक्स करताना पाण्याचा वापर करायचा नाही. जे कांद्याचं पाणी निघतं ना तेवढ्यातच त्याच्यातच आपल्याला पीठ यूज करायचं आहे. हे आता आपल्याला भजी जी आहे ती अशा प्रकारे कडक तेलात फास्ट गॅसवर हे एक एक करत सोडायची आहे. आणि सोडताना गोळामोळा करायचा नाही, तर सुटसुटीत सोडायची आहे. तुम्ही जर एकत्र असं केलं ना तर ते कसं होतं, एखाद्या बॉलसारखं, मंचुरियन बॉलसारखं होऊन जाईल. तर तसं न करता आपल्याला सुटसुटीत सोडायची आहे. तुम्हाला अशा भरपूर साऱ्या रेसिपी आवडत असतील ना तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या कुरकुरीत भजीला खेकडा भजीसुद्धा बोलतात, तुम्हाला तर माहीतच असेल. तर अशी ही खेकडा भजी तयार होण्यासाठी काही जण सोड्याचा यूज करतात आणि दुसरं एक, नरम पडू नये म्हणून हळद याच्यात वापरायची नाही. हळद भजीमध्ये स्किप करायची असते. बेसन जे असते ना ते ओरिजिनल आपल्याला कलर सोडतं. तर तयार आहे आपली ही खेकडा भजी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा.